शाहू महाराजांची पुण्य आहे राधानगरी तालुक्यावर. राधानगरी तालुक्याचं धरण बांधलेलं आहे त्यानं. त्या घराण्याचं कोल्हापूर जिल्ह्यावर उपकार आहेत. ज्या सरकारने 70 वर्षात जे काही करून दाखवलं नाही ते आता BJP करून दाखवते. तो वयाचा मुद्दा त्यांनी आणू नये. शाहू महाराजांमुळं आज कोल्हापूर ओळखतात ते शाहू महाराजांमुळे ओळखतात. त्यांचे वंशज आहेत ते. कोल्हापुरात कोण ओळखतं मोदींना? वय कुठल्या पॉलिटिकल लीडरचं वय झालेलं नाही आहे. सगळ्याच पॉलिटिकल लीडर 50च्या आतमधले कोण आहेत? PM किसानचं 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला टाकले, त्यामुळे मोदीच. काँग्रेस सरकार बरं. महागाईच्या दृष्टिकोनातून आता काँग्रेसच पाहिजे, म्हणजे आता काँग्रेसच यायला पाहिजे असं वाटतं मला. सगळं आता ह्या पक्षात नाही त्या पक्षात, त्या पक्षात नाही ह्या पक्षात. सामान्य नागरिक म्हणून काँग्रेसलाच निवडून द्यायला लागते, कारण काँग्रेसमध्ये जेवढ्या याच्यात महागाई नव्हती आणि आता महागाई जास्त आहे मोदीला. आंबेडकरांचा जर विचार केला तर आंबेडकर हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोचलेला माणूस आहे. त्यांचं काम तुफान आहे. परंतु आज खासदारकीच्या आणि आमदारकीचा वेगवेगळा संदर्भ घ्यावा लागेल. कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे. कोल्हापूरला आज कोल्हापूर पण जे आलं शाहू महाराजांमुळे आलं. शाहू महाराजांनी धरणं बांधली नसते तिथं पाणी मिळालं असतं का त्याला? आता 1 रुपयामध्ये मोदी सरकारनं पीक विमा काढलाय. आतापर्यंतच्या काँग्रेसमध्ये कोणी केलेला होता का 60 वर्षात? वदनी कवल घेता नाम घ्या. रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही. नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. दर्शको नमस्कार. मी आता भोगावतीवरती आहे. आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा हा आपण सुरू केलेला KK न्यूज चॅनेलच्या माध्यमातून कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि तसं बघायला गेलं तर आपण गावागावांच्या मध्ये जातोय, लोकांच्या मध्ये जातोय, आणि काय कौल आहे जनतेचा हे जाणून घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. आता मी आहे भोगावतीवरती इथं सुद्धा काही युवक आहेत, लोक आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. काय वातावरण काय इकडे? काय वातावरण काय आता? लोकसभेच्या दृष्टिकोनातून लोकसभेच्या दृष्टिकोनातून आता वातावरण काय? सगळं आता ह्या पक्षात नाही त्या पक्षात, त्या पक्षात नाही ह्या पक्षात सुरू आहे. त्याचं काय व्हॅल्यूच राहिलेलं नाही त्या पक्षांचा. त्यामुळे सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं? सामान्य नागरिक म्हणून काँग्रेसलाच निवडून द्यायला लागते, कारण काँग्रेसमध्ये जेवढ्या याच्यात महागाई नव्हती आणि आता महागाई जास्त आहे मोदीला. मोदीने GST लावली आहे ना. मोदीच्या 17-18% GST असल्यामुळं हा सर्वसामान्य जनतेवरच बसतोय ना याचा लाभ. पक्षाकडून आता बघायला गेले तर शाहू महाराजांना नाव दिले. चांगलं काम आहे काँग्रेस, म्हणजे तसं ते शाहू महाराज या याची देणगीच आहे ना ह्या भागची. कारण त्यांचं ह्या भागाला पुण्य आहे म्हणायला लागेल शाहू महाराजांची. कारण इथं राधानगरी तलाव आहे, त्यांचे बरेचसे कार्य आहेत ह्या क्षेत्रात. त्यामुळे चांगली गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या वारसाकडे जाऊ. नाही आता सध्या कसं आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये छत्रपती शाहू महाराजांना म्हणजे तिकीट फायनल. मतदारसंघ कुठला? कोल्हापूर मतदारसंघ. तुमचं गाव कोणतं? कसबा तारळे. हां, या मतदारसंघामध्ये छत्रपती शाहू महाराजांना तिकीट म्हणजे फायनल आहे असं समजलं जातं. ते कोणत्याही पक्षातनं जरी उभा राहिलेत तरी त्यांना लोक उत्स्फूर्त मतदान करतील असं वाटतंय. कारण एक शाहू महाराजांचं राधानगरी तालुक्यावर असलेले उपकार, त्यामुळे त्यांना भरघोस मतदान करतील असं एकंदरीत जनतेच्या म्हणण्यानुसार वाटतं. काय सांगाल, कुणाला मत टाकायचं? काय मत आहे? शक्यतो म्हणजे शाहू महाराजांनी हे जास्त हे काय भागात तुमच्या तिकडे कसबा तारळे वगैरे ह्या पट्ट्या जो आहे तालुक्यात तरी शाहू महाराजांचे बघायला गेलं तर महायुतीचे आमदार आहेत आंबेडकर. आंबेडकरांचा आज परत आंबेडकरांचा जर विचार केला तर आंबेडकर हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोचलेला माणूस आहे. त्यांचं काम तुफान आहे. परंतु आज खासदारकीच्या आणि आमदारकीचा वेगवेगळा संदर्भ घ्यावा लागेल. म्हणजे राधानगरी तालुक्यामध्ये असं आहे का की खासदारकीला वेगळा, आमदारकीला वेगळा? विषय वेगळा नव्हता. मागील वेळी कसं झालं होतं की बंटी साहेबांनीच विरोध पुकारल्यामुळे जी लाट तयार झाली होती त्या लाटेमुळे संजय मंडलिक दादा निवडून आले होते. परंतु सध्या संभाजीराजेविषयी सहानुभूती असल्यामुळे तेच निवडून येतील असं वाटतं. न बघायला गेलं तर आंबेडकरांचं काम कसं आहे? अतिशय चांगलं. त्यांना कुठल्याही परिस्थितीत म्हणजे सर्वसामान्यपर्यंत पोचलेला हा माणूस आहे आणि खरोखरच परत त्यांची हॅट्रिक व्हावी असे आम्हा जनतेला मनापासून वाटतं. आता तर म्हणलं काँग्रेस यायला पाहिजे इकडून. नाही, हा खासदारकीचा विषय आहे. शाहू महाराजांची पुण्य आहे राधानगरी तालुक्यावर. राधानगरी तालुक्याचं धरण बांधलेलं आहे त्यानं. त्या घराण्याचं कोल्हापूर जिल्ह्यावर उपकार आहेत. पण आमदार आंबेडकर पाहिजे. काय सांगाल दादा? आमदार आंबेडकरच पाहिजे. काम त्यांचं चांगलं आहे. नाही खासदारकीचं काय? खासदारकीला हे शाहू महाराज यायला पाहिजेत, कारण कोल्हापूर जिल्ह्यावर त्यांचा उपकार आहेत.
ते उपकार असं परतफेड करण्याच्या कुठंतरी आपल्याला हे संधी आहे संधी द्यायला मिळेल त्यांच्या घराण्यावर. बरोबर. लोकसभेची निवडणूक लागली हा, बरोबर. कुणाच्या बाजूने राहायचं आता आपण? मग आता काय आपला मोदीच, मोदी म्हणजे मोदीचं BJP चे कार्य जे चांगलं आहे. कोण- BJPचे लोक चांगले आहेत. शिवसेनेचे आता कार्यकर्ते आपल्याकडे प्रकाश आंबेडकर चांगले आहेत. कामावरच्या प्रत्येक गावामध्ये 7 कोटी 5 कोटीची कामं केलेली आहेत. हां. मोदी सरकारनं बऱ्याचशाच फॅसिलिटी, एकनाथ शिंदेने बऱ्याचशाच फॅसिलिटी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत. आमचा तिकडंच कोल आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीला सध्या तरी काँग्रेसशिवाय पर्याय नाही देशाला. बरं. आता भाजपची प्रणाली बघितलीत तर भाजपची प्रणाली सध्या उद्योगपतींच्याकडे वळलेली हां. आहे. शेतकऱ्यांच्याकडे लक्ष नाही, विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष नाही. हां. त्यामुळे सध्या काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही असं मी तरी सांगू शकतो. साहेब नमस्कार. बोला की. काय सांगा? मी एक टोटली आत्तापर्यंत म्हणजे ज्या सरकारने 70 वर्षात जे काही करून दाखवलं नाही ते आता BJP करून दाखवते. त्यांनी आतापर्यंत करून दाखवलं आहे की बाबा जे गोष्टी घडल्या नाहीत त्या करून दाखवल्यात. त्या गोष्टी आता तुम्हाला बोलून दाखवू का मी सरळ? सांगा की सांगा. आता गाडी बंद करा, पेट्रोलचा दर वाढलाय. नाही असू दे, पेट्रोलचा दर वाढला तरी वाढू दे, तरी मला त्याच्याशी हरकत हां. नाही आहे. हां. पेट्रोल हा दर हा वाढणारच आहे, हां. कारण का आपण बाहेरच्या देशातून विकत घेतोय हां. म्हणून पेट्रोल दर वाढलेला आहे. हां. काँग्रेस काळात जरा कमी काँग्रेस होता काळात म्हणजे. दर कमी होता, मी मान्य करतो. पण आता BJP जे करते ना ते मला मान्य आहे. आणि BJPनं जे आत्तापर्यंत ह्या 14 वर्षात ते करून दाखवलं आहे ते इथून पुढेही करून दाखवणार की बाबा BJP ही एक अशी हे आहे की भविष्यात तुम्हाला शेतकरी लोकांना तरी अगदी चांगलं प्राधान्य देणार आहे आणि कुठल्याही गोष्टीची कमतरता भासून देणारी नाही आहे. म्हणून माझं एक व्यक्तिमत्व आहे की सर्वांनी BJPला मतदान करावं असं एक मला वाटतं, ठामपणे मी सांगतो. आणि अजून काय तुम्हाला सांगू? आता जर का बघायला गेलं तर इकडे शाहू महाराज आहेत, काय वाटतंय? नाही, महाराजांच्या बाबतीत आम्ही काय बोलू शकत नाही, कारण महाराजांनी यामध्ये यायला नको पाहिजे होतं. पण आलेत तरी पण त्यांना आमचा सपोर्ट थोडाफार असेल. पण मत मात्र BJP. हो. तर बघायला गेलं तर भाजप जास्तच काहीतरी खोडामोडी चालू आहे. आणि असं वाटतंय आम्हाला ते की काँग्रेस सरकार बरं, महागाईच्या दृष्टिकोनातून आता काँग्रेसच पाहिजे, म्हणजे आता काँग्रेसच यायला पाहिजे असं वाटतं आम्हाला. म्हणजे आता ही परिस्थिती, आता आम्ही धंदेवाले आहे. काँग्रेस काळात जे धंदा होता आता असा भाजपनी नाही. म्हणून भाजप काँग्रेस यायला काँग्रेस यायला नाही. सांगा की काय सांगाल कुणाला? मोदी मोदी का बरं? PM किसानचं 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला टाकले त्यामुळे मोदीच. महाविकास आघाडी का बरं? आता पेट्रोल महागाई वाढलेली आहे. हां. पेट्रोल डिझेलचे दर आता वाढलेले आहेत. महागाई शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही. तसेच आता म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव दिलेला नाही. हे म्हणतात 6,000 रुपये दिलेत. 6,000 काय होते? आता जळगावमध्ये दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळ हे गारपीट झालेलं आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. नुसते त्याची ही होत्या पैसे काय मिळत नाही. पंचनामा होते तर पैसे काय मिळत नाही. 6,000 देऊन बाकीचे खतांचे दर वाढले. 6,000 म्हणतात बाकीचे पैसे काढून ते म्हणतात 6,000 काय होत नाही. आता 1 रुपयामध्ये मोदी सरकारनं पीक विमा काढलाय. आतापर्यंतच्या काँग्रेसमध्ये कोणी केलेला होता का? 60 वर्षात काय बोलाल आता? सांगा आता. 6,000 दिल्यात पण बाकीचे डबल पैसे काढून घेतले. गॅस म्हणा, पेट्रोल म्हणा, या स्वरूपात. गॅस आता निवडणुकीच्या तोंडावर 100 रुपये 200 रुपये आता कमी केला, कारण इथून पाठीमागे 1,200 रुपये झाला. पेट्रोलचा दर तसा आता 2 रुपयानं कमी केलं. आता काय मग मारायचं काँग्रेसला मतदान. काय कोण हे मोदी सरकार काय काँग्रेस सरकार कुणाचं पाहिजे? मला शरद पवारच लागतं. शरद पवार महाविकास आघाडी. राष्ट्रवादी का हो? का? साखर कारखानदार आहे. मी भोगावतीला नोकरीला होतो. त्यावेळी साखर कारखाने 3च केली. त्याच्यामुळे मला ते राष्ट्रवादीच आवडते, शरद पवारची. मग साहेब काय सांगाल? महाविकास आघाडी. का बरं? महाविकास आघाडी काय आता तसं काय फिक्स काय सांगता येत नाही, कारण जन्मच त्यांचं व्यवस्थित राहतं म्हणते. आता जे स्फोटक बातम्या झाल्या आहेत किंवा जे मीडियावरती अवलंबून राजकारण चालू आहे, जी धुरा चालू आहे, त्या धुराला प्रदूषण जरा जास्तच आहे केबलवाल्यांचं.
त्यापेक्षा महाविकास आघाडीमध्ये कुठलेही डिस्टर्बन्स नसताना एक सत्ता बाकीच्या सगळ्या पुरवठा व्यवस्था गोष्टी झालेल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडी पाहिजे. आता शाहू महाराज आहेत कोल्हापूरमध्ये, काय मत आहे? मग ते चांगला उमेदवार दिलेला आहे काँग्रेस आघाडीनं आणि निवडून येण्याची अपेक्षा ठेवता येते म्हणलं त्यांच्याकडून. काय सांगाल, लोकसभेला कुणासोबत? काँग्रेस. हां, का बरं? काँग्रेसच्या पॉलिसी देशाच्या हितकारक होत्या. हां, काँग्रेसच्या पॉलिसी देशाच्या हितकारक होत्या. हां. आता इकडं बघायला गेलं तर शाहू महाराज आहेत. बरोबर आहे. लोक म्हणतात वय झाले, ह्या ज्या गोष्टी आहेत, काय वाटते तुम्हाला? वय कुठल्या पॉलिटिकल लीडरचं वय झालेलं नाही आहे. हां, सगळ्याच पॉलिटिकल लीडर 50च्या आतमध्ये कोण आहेत? काय हा मुद्दा चालेल का राजकारणात इलेक्शनला? या इलेक्शनला या वयाचा मुद्दा चालेल का? लोक हुशार झालेले आहेत हो. हां, त्यामुळे लोकांना माहिती आहे काय पॉलिटिक्स आहे ते. बर. त्याच्यामुळे ते वयाचा मुद्दा काय चालणार नाही. हां हां हां. समजा 60 वर्षाचा माणूस आहे, तो 18 तास काम करतो आणि 18 वर्षाचा किंवा 20 वर्षाचा तरुण आहे, तो जर 5 तास काम करत असेल तर इथं वयाचा प्रश्न कुठे येतो? वयाचा प्रश्न कुठे येतो? तो वयाचा मुद्दा त्यांनी आणू नये. शाहू महाराजांमुळं आज कोल्हापूर ओळखतात ते शाहू महाराजांमुळे ओळखतात. त्यांचे वंशज आहेत ते. कोल्हापुरात कोण ओळखतं मोदींना? मोदींना कोण ओळखतंय? नाही ओळखत. मोदी जरी आले इथे तर ते पडले जातील. काय सांगताय? हां, बघा तुम्ही एवढं काय कसं काय कोल्हापूरचं असतं तुम्ही गॅरंटेड सांगता? अहो, कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे. हां, कोल्हापूरला आज कोल्हापूर पण जे आलं ते शाहू महाराजांमुळे आलं. शाहू महाराजांनी धरणं बांधली नसते तिथं पाणी मिळालं असतं का त्याला? किंवा शेतीला पाणी मिळालं का? समृद्ध शेती सदन कोल्हापूर भाग मानला जातो शाहू महाराजांच्यामुळे ना. राधानगरी धरण त्यांनी बांधलेलं आहे. आपण आता ह्या भोगावती पट्ट्यामध्ये आहे. ही भोगावती नदी, ह्या भोगावती नदीवरती वसवलेलं शाहू महाराजांनी स्थापित केलेलं हे लक्ष्मी तलाव आणि या खोऱ्यामध्ये आपण आता हा रिपोर्ट घेतोय. त्यामुळे इथले जे काही नागरिक आहेत, इथली जे काही लोक आहेत, इथले जे काही मतदार आहेत, यांची मतं जर का बघायला गेली ही त्याच दृष्टीनं शाहू महाराजांच्या बाजूनं दिसून येत आहेत. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.